आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. खानदेशवासियांचे आराध्य दैवत असलेल्या कानबाई मातेच्या 2 दिवसीय उत्सवाची सांगता धुळे, जळगाव, नंदुरबार या तीनही जिल्ह्यात मोठ्या उत्साहात वाजत गाजत मिरवणुकीने करण्यात आली. श्रावण महिन्यातील नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी कानबाई मातेचा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. या उत्सवात परिवारातील सर्व सदस्य एकत्र येतात. बाहेरगावी कामानिमित्त वास्तव्य करत असलेले लोकही मूळ गावी या उत्सवासाठी येतात. त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून गावागावात कानबाई मातेची स्थापना करण्यात येऊन गल्ली चौकाचौकात कानबाई मातेची अहिराणी गाणी ऐकायला मिळत होती. कानबाई मातेचा उत्सव धुळे तालुक्यातील सोनगीर, बाभळे, गोंदूर, वाघाडी, वालखेडा या गावांमध्ये कानबाई मातेचे विसर्जन, मिरवणूक, ढोलताशे, डीजे बँड सोबतच हजारो लोकांचा जनसागर कानबाई मातेच्या अहिराणी गाण्यावर नाचण्याचा मनसोक्त आनंद घेताना दिसला. ढोल ताशांचा गजर, अहिराणी गाण्यांवर फेर, धुळ्यात कानबाई मातेचे विसर्जन मिरवणुकीचा थाट. खानदेशाची कुलस्वामिनी असलेल्या कानबाई मातेचा उत्सव धुळे शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी वाजत गाजत आगमन झालेल्या कानबाई मातेची रात्रभर पूजा अर्चा आणि आरती करून भक्तिभावाने जागर करण्यात आला. या उत्सवासाठी शहरासह ग्रामीण भागातही बाहेर गावाहून आलेले नातेवाईक जमल्याने सर्वत्र चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण होते. पूजा विधीनंतर देवीला रोडचा खास नैवेद्य दाखवण्यात आला. सोमवारी सकाळपासूनच शहरात ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. डोक्यावर देवीच्या सुशोभित मूर्ती घेऊन महिला मोठ्या भक्तिभावाने मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी कानबाई मातेच्या अहिराणी गाण्यांच्या तालावर महिलांनी फेर धरत आणि गरबा खेळत आपला आनंद व्यक्त केला. शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या मिरवणुकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सालाबादाप्रमाणे यावर्षीही पांझरा नदीच्या पात्रात कानबाई मातेचं विसर्जन करण्यात आलं. शहरातील स्वामी समर्थ मंदिर, शिवाजी रोडवरील पाताळे घाट तसेच अग्रवाल भवन येथील घाटावर विसर्जनाची सोय करण्यात आली होती. विसर्जनासाठी पांझरा नदीच्या काठावर हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. धुळे शहरासह धुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये कानबाई मातेचे विसर्जन मिरवणूक. नगाव गावामध्ये बँड डीजेच्या तालावर कानबाई मातेची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. कानबाई मातेच्या विसर्जनाचा कार्यक्रमात गावातील पूर्ण तरुणाई थिरकली. खानदेशाची कुलस्वामिनी असलेले कानबाई मातेच्या 3 दिवसीय कार्यक्रमासाठी नोकरीनिमित्त बाहेरगावी वास्तव्यास असलेले नागरिकही या खानदेशातील सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आलेले होते. दोंडाईचा शहरात सालाबादाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात कानबाई माता उत्सव संपन्न. कानबाई माता खानदेशातील कुलदैवत मानली जाते. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यात खानदेशातील कुलदैवत कानबाई मातेच्या श्रावण महिन्यात रविवारी व सोमवारी सर्वात मोठा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी पाऊस कमी पडल्याने दोंडाईचा येथे फायर ब्रिगेडच्या गाड्या लावून कानबाई मातेचे विसर्जन केले. शेकडो भाविक भक्त उपस्थित होते. तसेच दोंडाईचा शहरात नगरपालिकेचे कर्मचारी व पोलीस प्रशासन यांचे मोठे सहकार्य लाभले. शिंदखेडा तालुक्यातील कुंभारे गावात खानदेशातील कुलदैवत कानुबाई माता उत्सव संपन्न समस्त ग्रामस्थांच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळेस कुंभारे येथील महाराणा प्रतापसिंह मित्रमंडळ, शिवशंभू प्रतिष्ठान, वाल्मिक ऋषी मित्रमंडळ व एकलव्य मित्रमंडळ यांनी सहभाग घेतला व अमित कुमार गिरासे आणि समस्त ग्रामस्थ तरुण मित्रमंडळ कुंभारे यांनी मोठ्या उत्साहात उत्सव साजरा केला. धमाणे गावातही यावर्षी कानबाई मातेचा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. धमाणे गावातील शेकडो नागरिक कानबाई मातेच्या अहिराणी गाण्यांवर थिरकलेत. सचिन मावत प्रस्तुत. गाडी कुळकुळ चाल्यान कानबाई चालनी सासरले तिनी माय मागे रड्यान चुपी माय रंगीत गाडी व गाडी कुळकुळ चाल्यान कानबाई चालनी सासरले तिनी माय मागे रडे.
पूजन कराती मायले क्रतुनामी तेजो कृपा संगावर तुनी अन चौरंग चम चम करे व माय मनी ताटात चाल्यान चौरंग चम चम करे व माय मनी ताटात चाल्यान तुपी माय रंगीत गाडी व गाडी गुळ गुळ चाल्यान कानबाई चालनी सासरले तिनी माय मग रडे 10,000 वृक्ष लागवड संकल्पास केंद्रीय विद्यालयाजवळील टेकडी परिसरात पालकमंत्री रावल यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ। धुळे शहरातील मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 नगावबारी केंद्रीय विद्यालयाजवळील वन विभाग हद्द टेकडी परिसरात 3 ऑगस्ट रविवारी सायंकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावावे, त्याचे संवर्धन करावे अशी संकल्पना केली। त्याच अनुषंगाने म्हाडाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी, महादेव परदेशी, भिकण वराडे, माजी महापौर जयश्री अहिरराव, मायादेवी परदेशी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वन विभागाचे अधिकारी, म्हाडाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले। वन विभागाच्या हद्दीत 10,000 वृक्षारोपण करण्यात येणार आहे। मोठ्या प्रमाणात धुळेकरांना यामुळे ऑक्सिजनची मात्रा उपलब्ध होणार आहे। या कार्यात धुळेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले। धुळे जिल्ह्याच्या आजूबाजू धुळे ग्रामीणमध्ये आपण या सगळ्या साखरी या सगळ्या परिसरात आता मोठ्या प्रमाणात भाजी लावणारे आमचे शेतकरी, फळभाजी लावणारे मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि ते शेतकरी आपल्या शहरामध्ये विविध ठिकाणी ते भाजीपाला विकायला येत असतात। काही ठिकाणी ट्रॅफिकची काय अडचण झाली, काय ॲक्सिडेंट झाली आणि या माध्यमातून काही वाद निर्माण झाले, परंतु सगळ्यांची सोय झाली पाहिजे। यावेळेस आम्ही एक नवीन धुळ्याचा संकल्पना आपल्या मनामध्ये आहे ते आमचे भाजी विक्रेतासुद्धा आमचे जवळचेच आहेत, त्यांच्याकडे सुद्धा बसण्याची सुंदर अशी व्यवस्थित जागा असली पाहिजे। त्याच्यासाठी मनपाला विशेष लक्ष देऊन मी जागा ही शोधायला आणि ते सगळीकडे बसू शकतील अशी व्यवस्था केली। बसण्याबरोबर आलेले जे हजारो लोक आहेत, धुळे शहर फार मोठं शहर आहे, लाखो लोक इथे राहतात, त्यावेळेस संध्याकाळी किंवा सकाळी भाजीपाला घेण्यासाठी येतात, मग तिथे रस्त्यावर पार्किंग, मग ट्रॅफिक जॅम हा सर्व विषय होत असतो आणि हे सगळं सुरळीत करण्यासाठी आमचा प्रयत्न आपले परदेशी साहेबांच्या नेतृत्वाखाली। दोंडाईचा येथे डॉक्टर मुकुंद सोहणी यांच्या हॉस्पिटलमध्ये आरसीसी रोटरी सिनेवेअर, आरसीसी अपंग राऊंड टाउन क्लब दोंडाईचा तर्फे अपंगांना किराणा किट वाटप। आज दोंडाईचा येथे डॉक्टर मुकुंद सोहणी यांच्या हॉस्पिटलमध्ये आरसीसी अपंग राऊंड टाउन क्लब दोंडाईचा यांचा नूतन अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली व अपंग बांधवांसाठी किराणा किट वाटप करण्यात आले। त्याप्रसंगी अध्यक्षस्थानी सरकार साहेब रावल लाभले होते, तर प्रमुख पाहुणे इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा सौ कापुरे मॅडम व उपाध्यक्षा मनोरी विरदेलवाला ह्या होत्या। डॉक्टर मुकुंद सोहणी, अनुराधा सोहणी, हुसेनबाई विरदेलवाला, प्रभाकर अडगाळे, राजेश बागुल, आनंदसिंग गिरासे आदी उपस्थित होते। आरसीसी अपंग राऊंड टाउन क्लबचे अपंग बांधव उपस्थित होते। सर्वांना किराणा किट वाटप करण्यात आले। अध्यक्ष भाषणात सरकार साहेब रावल म्हणाले की अंध अपंग बांधवांची दुवा ही फार महत्त्वाची आहे, कारण दवाही विकत घेऊ शकतो मात्र दुवाही विकत घेऊ शकणार नाही, म्हणून हुसेनबाई विरदेलवाला सारखा जादुई छडी आहे तोपर्यंत अंध अपंगांची सेवा करता येईल। मालपूरचे सुपुत्र राजेश मोहन बागुल यांना शपथविधी देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा डॉक्टर अनुराधा सोहणी यांनी दिलेत। आपल्याला माहिती की अनेक लोक अनेक प्रकारचे अपंग असतात, पण त्यांनी त्यांच्या याच्यावरती मोठे होते आता, आणि खास करून हुसेनबाईच्या प्रयत्नाने अनेक लोकांना नोकरी मिळाली। खास करून आता इथं गोरव बसला आहे आणि गोरवला हुसेनबाईने फार वर्षापासून मला सांगितलं बाई केला चांगला पेंटर आहे, त्यावेळेला लावून टाका। तसं दुसरा 1-2 लोकांना आपण अपंग म्हणून शाळेमध्ये लावलं आहे। हो, तर ही जी गोष्ट आहे ही काय की आपल्याला आपण स्वतःला आत्मनिर्भर केलं पाहिजे। आपलं मोदीचं म्हणा आत्मनिर्भर, अमेरिका काय म्हणतो कोण काय नाही, हम हमारे आहे। आज खरोखर मी हुसेनबाईने जे एक योजना काढली
सेविंगची पैसे याची फार महत्त्वाची आहे. कारण काय होतं पुष्कळदा आपण एखादी गोष्ट करायचं म्हटलं तरी बँकवाले म्हणा का कोणी म्हणा 100% देत नाही. ते म्हणा 10% तुमचे पाहिजे, 15% तुमचे पाहिजे. तर हे पैसे तुम्हाला त्यावेळेला कामात येऊ शकतात. आणि पैसे वाचवण्यासाठी मी माझं स्वतःचं उदाहरण देतो की फार पूर्वी आमची डेअरी होती. त्यावेळेला आमच्या 10 साहेबांनी मला त्यावेळेला योगाने बापू साहेबांना मुलगी झाली, मला एक मुलगी झाली. मुलगी झाली म्हणजे त्यावेळेला प्रश्न व्हायला लग्नाचा खर्च आपला झाला पाहिजे. आणि त्यावेळेला आमच्या गाईमधून दूध द्यायचं तर आम्हाला सांगितलं 10 साहेब मग तुम्ही जे पेमेंट देणार त्याच्यामध्ये 10 रुपये लिटर मागे 10 नाही पैसे. शिक्षण विभाग भोंगळ कारभाराविरोधात रिपब्लिकन सेवा वतीने जेल रोड येथे बेमुदत धरणे आंदोलन. धुळे शहरातील जेल रोड येथे 3 ऑगस्ट रविवारी शिक्षण विभाग भोंगळ कारभाराच्या विरोधात रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणी यांच्या नेतृत्वात बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा पवित्रा जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणी यांनी घेतला आहे. 3 दिवस बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर भीक मागो आंदोलन करण्यात येईल असा इशारा 3 ऑगस्ट रविवारी दुपारी 1:50 दरम्यान रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणी यांनी दिला. जय हिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संस्थेची चौकशी करून संस्था चालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणी यांनी केली आहे. न्याय मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. जेल रोड येथे शिक्षण विभाग भोंगळ कारभाराविरुद्ध सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष समाधान भोसले, संदीप पवार, सुनीता शिरसाट, गोपाळ शिरसाट, शेखर देवरे सहभागी झाले होते. गेल्या बऱ्याच महिन्यापासून मी जैन हायस्कूलचा जो भ्रष्टाचार आहे तो बंद व्हावा यासाठी मी 30 जूनला मी आंदोलन देखील केलं. माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारे मी सांगितलं पण होतं का विजय पितांबर पाटील जैन हायस्कूलचे चेअरमन यांच्यावर तात्काळाने गुन्हा दाखल करा. कारण की गोरगरिबांचा जो पैसा आहे तो कोणाकडे नाही आहे. तर मुलांना ॲडमिशनबाबत खूप प्रॉब्लेम आहेत. 20 ते 25 मुलांना यांनी ॲडमिशन दिलेलं नाही आहे. त्याचं कारण फक्त पैसा आहे. तर माझं असंच म्हणणं आहे की अशा मुजोर शिक्षणाधिकारी असतील, मुख्याध्यापक असतील किंवा चेअरमन असतील तर यांच्यावरती तात्काळीने गुन्हे दाखल करून यांची मान्यता रद्द करा. असे मोठमोठे GR देखील आहेत. पण त्याच्यावरती मी आज हे दुसरं आंदोलन लावलेलं आहे. आज माझा पहिला दिवस आहे आंदोलनाचा. हे सरळ 3 दिवस आंदोलन चालणार आहे इथे बैठकी. त्याच्यानंतर मी 4 तारखेपासून सरळ भीक मागो आंदोलन चालू करणार आहे. कारण विजय पितांबर पाटील हा इतका भिकारचोट होऊन गेलेला आहे की त्याला पैशांची कमी पडलेली आहे. म्हणून गोरगरिबांकडून पैसे यांनी हिचण्याचे प्रयत्न केलेले आहेत. म्हणून असं शिक्षकांना आणि अशा चेअरमन आणि शिक्षकांना अधिकारीवर यांच्यावर तात्काळीने गुन्हे दाखल करून यांची शाळा मान्यता रद्द करण्यात यावी. आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर.